गणिताचा एक प्रश्न आहे, तो डेप्रिसिएशनवर आधारित आहे. म्हणजे नवीन बाईक घेतली आपण आणि ती 2 वर्षानंतर विकली तर त्याच्या किमतीमध्ये घट होते की नाही. डेप्रिसिएशन म्हणजेच घसारा, त्याच्यावरच आधारित प्रश्न आहे. एक बाईक आहे, त्याची किंमत सध्याची आहे 30,000. जर दरवर्षी ती 50% दराने घसरत असेल तर 2 वर्षापूर्वीची तिची किंमत किती. आता मी काय अझ्युम करतो, ती जी बाईक आहे ना, तिची 2 वर्षापूर्वीची किंमत एक्स होती. आता एक्स नंतर ती आधी 50% घसरली, ती किंमत 50% घसरली आणि पुन्हा ती किंमत 50% घसरली आणि नंतर 2 वेळा घसरल्यानंतर 2 वर्ष घसरल्यानंतर ती किंमत झाली 30,000. 30K लिहून टाकतो मी ते. लक्षात आलं. मग आता याचा अर्थ ही जी बाईकची किंमत होती एक्स 50% कमी झाली. काय करायचं असतं, खाली 100 घ्यायचं असतं, 100 मधून 50 वजा करा, ते येणार 50. ह्याला म्हणतात 50% कमी. 40% कमी असतं तर मी ते 100 घेतलं असतं, 100 मधून 40 वजा केलं असतं, वरती 60 घेतलं असतं. लक्षात ठेवा. गुणिले परत इथे 100, 50% परत कमी झाले, 100 मधून 50 वजा करा, 50 उरतात ते वर लिहिले, बरोबर 30,000. 30,000 मी असं लिहून टाकतो इथे. आता बघा ना किती सिंपल आहे. 50 एके 50, 50 दुने 100, 50 एके 50, 50 दुने 100. म्हणजे एक्स हे जे 2 आणि 2 आहेत ते तिकडे जाणार, 2 दुने 4 तिकडे जाणार. मग 30,000 गुणिले 4. मला सांगा 30,000 गुणिले 4 किती येणार. ते येणार 1,20,000. जी किंमत होती 2 वर्षापूर्वी नव्या बाईकची, जे आहे ऑप्शन क्रमांक 2. सिंपल आहे की नाही सांगा. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला थोडंसं लॉजिक माहीत असेल तर कुठलाही प्रश्न असू द्या, प्रश्नाचं उत्तर येणारच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.